काही प्लॅन असे असतात की त्यांचे किती आधी नियोजन केलं ना ते सक्सेस होती नाही. तसंच आम्ही आदल्या दिवशी अचानक बिर्याणीचा प्लॅन केला आणि दुसऱ्या दिवशी तो सक्सेस झाला. मज्जा मस्ती केलीच पण काही लहानपणीची खेळ पण सुद्धा खेळलो आम्ही. तर नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे. जवळपास पूर्ण नियोजन माझ्याकडच होतं. मग जाताना बरंच मटेरियल न्यायचं होतं म्हणून मी मोठी गाडी घेतली आणि तिला पंपावर येऊन पहिलं सीएनजी भरलं. त्यात मला आधीच उशीर झाला आणि ह्या फाट्यावर कंटेनरने अजून टाइम केला आणि मग बिर्याणीचं सगळं मटेरियल घेऊन आम्ही निघालो लांडेवाडीला. ज्या लोकेशनवर जायचं त्या ठिकाणी आल्यानंतर सगळेजण एकत्र आले. टॉपातली बिर्याणी सोडावं, तुम्ही आधी लोकेशन बघून घ्या. आता या अशा आंब्याच्या बागात मस्त खाली बिर्याणी खायला कसलं भारी वाटेल. येतानाच सगळं करून आलतो त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित जुळला. बनवून खायचं म्हटलं तर त्याला टाइम खूप गेला असता आणि बरोबर झाली का नाही ते पण समजलं नसतं. त्यातल्या त्यात आम्ही बसलो पण अशा ठिकाणी की आम्हाला कुठून कांदा आणायची गरज पण नाही. डायरेक्ट आरणीत हात घालायचं आणि बाहेर कांदे काढायचे. जेवण करून झाल्यानंतर आम्ही खेळ खेळायला लागलो. आता आमच्या इथे याला आंधळी कोशिंबीर म्हणतात, पण तुमच्या इथं काय म्हणतात तुम्ही ना कमेंट करून नक्की सांगा. अरे बघताय काय, एकच कमेंट करायची, लवकर करा. आता ह्या खेळात आउट तर कोण होत नव्हतं, पण मज्जा म्हणून सगळेच राज्य घ्यायला लागले होते. बराच वेळ खेळ खेळलो. त्यानंतर आईस्क्रीमचे कोण मागवले. सगळं आवरून घरी निघालो. येताना कटिंग पण करून घेतली. घरी आल्याच्या नंतर टाइमपास म्हणून पोरांक निघालो आणि या पोरांचं असं ठरलं की चला मंचरला हिंडून येऊ. म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला कंटाळा आला म्हणून आम्ही टाइमपास साठी 9 किलोमीटर आलतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो करून टाका.